दाभोलकर हत्या प्रकरणातले मुख्य आरोपी अजून सापडलेले नाहीत अशी कबुली पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिली। मनीष नागोरे आणि विकास खंडेलवाल या दोघांना या प्रकरणी संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे, मात्र त्यांच्याकडून काहीच खुलासा होऊ शकलेला नाही। त्यामुळे दाभोलकरांचे मारेकरी म्हणून अटक करण्यात आलेल्या आरोपींविषयी शंका उपस्थित केली जाते। आणि या संदर्भात आमचे आता देखील कसोशीने प्रयत्न चालू आहेत। जे क्राइम ब्रँचमधील सर्व अधिकारी आहेत ते याच कामाकरता त्यांना पूर्णपणे जबाबदारी दिलेली असून त्यांच्या मदतीला कर्मचारी दिलेले आहेत आणि ते हे काम करतात। त्यामध्ये अद्याप महत्त्वाच्या गुन्हेगारापर्यंत आपण पोहोचू शकलेलो नाही, पण त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता आमचे प्रयत्न चालू आहेत। दाभोलकर हत्येप्रकरणी तपास करणाऱ्या पुणे पोलिसांची ही हतबलता इतक्यावरच थांबलेली नाही, तर महिलांवरील अत्याचार रोखण्यात देखील हे कमी पडलेले आहेत। पुण्यामध्ये महिलांवरच्या अत्याचारात दुपटीने वाढ झाल्याचं समोर आलंय। पुणे शहरात 2013 या वर्षात घडलेल्या गुन्ह्यांचा वार्षिक अहवाल पोलिसांनी आज सादर केला। त्यानुसार 2012च्या तुलनेत 2013 मध्ये बलात्कार तसंच विनयभंगाच्या घटना वाढल्याचं दिसतंय। शहरातल्या चेन स्नॅचिंग आणि घरफोडीच्या घटनाही रोखण्यात पोलिसांना फारसं यश आलेलं नाही। पुण्यामध्ये महिलांच्या अत्याचारांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे। 2013 मध्ये बलात्कार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। सोनसाखळी चोऱ्यांच्या घटनांमध्येही वाढ झालेली आहे। 2013 मध्ये सोनसाखळी चोरीच्या 566 घटना घडल्या। 2013 मध्ये दिवसा घरफोडीच्या 395 घटना घडल्या। 2013 मध्ये फसवणुकीच्या 673 घटना घडलेल्या आहेत। तर 2013 मध्ये पुण्यामध्ये 129 खून झाल्याचं समोर आलंय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।